इतरांगींना मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी देऊ नये यासाठी आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांच्याकडून जनहित याचिका दाखल करण्यात आली। मात्र या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यायला हायकोर्टाने नकार दिलाय। मुंबईत कायदा सुव्यवस्था राखणे ही जबाबदारी प्रशासनाची असून कोर्ट यात हस्तक्षेप करणार नाही असं कोर्टाने म्हटलंय। तर लाखो कार्यकर्त्यांना मुंबईत आणून जरांगे कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची धमकी देत आहेत असा आरोप याचिकेत करण्यात आला। तसंच आंतरवाली सराटीत झालेल्या हिंसक आंदोलनाचा याचिकेत दाखला देण्यात आला होता। राज्य सरकारने याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। त्यामुळे त्यांनी विचार केला। आमच्या वकिलांचं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की पुढील आठवड्यामध्ये याची आपण सुनावणी करूया आणि त्यानंतर कोर्ट थांबलेला आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील साहेबांचं जे आझाद मैदानावरतीचं जे उपोषण आहे ते होणार नाही, ते होऊ देणार नाही। 3 करोड मुंबईजवळ गेल्यावर मुंबईत 3 करोड मराठा दिसणार तुम्हाला। कारण इथून जरी कमी दिसला तरी मध्ये मध्ये गेल्यावर सगळे सहभागी होणार, कारण तिकडची इकडे बोलायचे उलटी। त्यामुळे हे सगळा प्रवाह तुम्ही पुण्याच्या पुढे गेले, पनवेल जवळ गेले की तुम्ही बघा 3 करोडला कमी पडलं ना बदलून ठेवा। या सगळ्या घडामोडींसोबत प्राईम टाइम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडी